हरि ओम. आज बुधवार 14 ऑगस्ट 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की शाश्वत आनंद फक्त भगवंताजवळच. ऐकूया. जगात प्रत्येक मनुष्य स्वतःला आनंद मिळावा म्हणून धडपडत असतो, किंबहुना आनंद नको असं म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असतो. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद समाधान का बरं न मिळावं? याला कारण असं की हा शाश्वत आनंद एका भगवंता वाचून दुसऱ्या कुठेही मिळणं शक्य नसल्या कारणाने त्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत. त्या आनंदासाठी मला भगवंत पाहिजे असं मनापासून वाटलं पाहिजे ना. आणि त्यासाठीच आपण सर्वांनी नाम घेणं आवश्यक आहे. आपलं मन भगवंताच्या चरणात चिकटवून ठेवावं आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. कधी तो सुखात राहील तर कधी दुःखात राहील, कधी तो बरेच दिवस सरळ जाईल तर कधी तो मध्येच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल. पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आपला आनंद कायम राहील. तुम्ही सर्व माणसे फार चांगली आहात, भगवंताचं नाम घेता हे मला माहीत आहे, परंतु नामाचं प्रेम तुम्हाला येत नाही हे पाहून मला जरा फार वाईट वाटतं. तुमच्यापैकी प्रत्येकाने मनापासून विचार करून ठरवा की मला नामाचं प्रेम येण्याच्या आड काय येत असेल बरं. तुमची परिस्थिती आड येते का? इथे मंदिरात राहणाऱ्या माणसाने तरी नामाचं प्रेम यायला परिस्थिती आडवी येते असं म्हणणं बरोबर नाही. तुम्ही इथे आनंदाने राहा, मंदिरात जेवा आणि राम राम म्हणा असं मी सांगतो. पण या लोकांनी सुद्धा नावाचं प्रेम यायला परिस्थिती आड येते असं म्हटलं तर बाहेरून येणाऱ्या लोकांना मी काय सांगू? खरोखर मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो असंच म्हणावं लागतं ना. वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असतं. अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वतच. खरा आनंद हा वस्तूमध्ये नाही नसून तो वस्तूच्या पलीकडे आहे. आपण भगवंताजवळ आनंद मागावा, त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरं. मात्र चिरकाळ टिकणारा आनंद हा नेहमी वस्तूरहितच असतो. एका स्टेशनवर पेरू चांगले मिळतात म्हणून एक जण गाडीतून खाली उतरला. तो पेरू घेण्याच्या नादी किती लागेल तर आपली गाडी न चुकणं इतकंच, बरोबर. हे जसं खरं त्याप्रमाणे आनंदाच्या आड येणाऱ्या वस्तूंच्या मागे लागणं बरं नाही. आनंद जोडणाऱ्या गोष्टीचा आपण विचार करूया आणि नामस्मरणात राहूया. काल जे झालं त्याबद्दल दुःख करू नये आणि उद्या काय होणार याची काळजी करू नये. आज मात्र आनंदात आपलं कर्तव्य करावं. वेळ सापडताच तो व्यर्थ गप्पा गोष्टीत न घालवता नामस्मरण करावं. हरि ओम. हरि ओम तत्सत. हरि ओम.